5 जुलैला दोन्ही ठाकरे बंधूंचा विजय मिळावा, विजयोत्सव साजरा करणार, एकजुटीचं दर्शन होणार। उद्धव ठाकरेंची माहिती। सरकारनं शिक्षणाच्या विषयामध्ये थट्टा करू नये, ठाकरेंचं मत। मराठी माणूस एकवटला तर काय होतं सरकारला कळालं। मोर्चा निघाला असता तर न भूतो न भविष्यती असा स्वरूपाचा झाला असता, राज ठाकरेंचा दावा। हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन जी.आर रद्द। इंग्रजी हिंदी बद्दलची शिफारस ठाकरेंच्या शिवसेनेतील विजय कदम यांच्याकडूनच होती। मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर। उद्धव ठाकरेंचं मराठीचं प्रेम बेगडी आणि राजकीय स्वार्थापोटीचं। मराठीबद्दल इतकंच प्रेम होतं तर मुलांना इंग्रजी माध्यमात का शिकवलं? नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल। हिंदी जी.आर बाबत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माहिती नव्हतं। रेशीम बागेत निर्णय झाला। हिंदी संदर्भातील जी.आरवरून हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। हर्षवर्धन सपकाळ अध्यक्षपदावर, त्यांनी अजून अभ्यास करावा। 1965 आणि 1968 नुसार बनलेल्या अहवालांमध्ये त्रिभाषा आणि हिंदीचा उल्लेख। आशिष शेला यांचं प्रत्युत्तर। वरळी डोममध्ये विजय मिळावा घ्या, मनसे पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंकडे मागणी। तर राऊतांशी चर्चा करतो, राज ठाकरेंचं उत्तर। सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांनी हिंदी भाषा सक्तीची न करता ऐच्छिक ठेवलेली। ठाकरेंच्याच काळात हिंदी भाषेबद्दलचा जी.आर काढण्यात आला। गिरीश महाजनांची टीका। कोल्हापुरातील ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांच्याकडून पदाचा राजीनामा। आपलं ऐकलं जात नसेल तर शिंदेंसोबत चला, कार्यकर्त्यांची भावना। संजय पवार शिवसेनेत जाण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या पक्षात बदललेल्या कार्यपद्धतीमुळे भास्कर जाधव अस्वस्थ। प्रवीण दरेकरांचं वक्तव्य। तर नाराजीच्या प्रश्नावर भास्कर जाधवांनी उत्तर देणं टाळलं। बीडमधील विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी आरोपींवर कडक कारवाई करा। पंकजा मुंडेंच्या पोलीस अधीक्षकांना सूचना। बीडमधील विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे एसआयटी नेमण्याची मागणी। संदीप क्षीरसागर आणि आरोपीचे सीडीआर काढा। घटना घडली तेव्हा क्षीरसागर तिथेच होते, धनंजय मुंडेंचा आरोप। बीड विनयभंग प्रकरणातील आरोपीचे धनंजय मुंडेंसोबतचे फोटो व्हायरल। मुंडेंनी संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप केल्यानंतर फोटो व्हायरल झाल्यानं चर्चांना उधाण। बीड अत्याचार प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी। संपूर्ण प्रकरणात सीडीआर तपासणी झाली पाहिजे। अल्पवयीन विद्यार्थिनी विनयभंगा प्रकरणी अंजली दमानी यांची मागणी। खासदार सुप्रिया सुळेंना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा फोन। शहांकडून फोन करत सुळेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा। तर अजित पवारांचा फोन आला नसल्याची सुळेंची माहिती। पंढरपूरला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर गळ्याला कोयता लावून दोघांकडून दौंडमध्ये अत्याचार। अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। दौंडमधील घटना धक्कादायक। घटनेसंदर्भात एसपींसोबत बोलणं झालं, तपास सुरू। 2 ते 3 तासात चित्र स्पष्ट होईल, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। आम्हाला विश्वासात न घेता प्रवेश देणार असाल तर मी देखील राजकारणात सक्रिय, याचं भान ठेवावं। अजित यशवंतरावांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे उदय सामंत, शेखर निकम यांच्यावर नाराज। 1988 बॅचचे IAS अधिकारी राजेश कुमार महाराष्ट्राचे मुख्य सचिव असणार। राजेश कुमार दुपारी 4 वाजता पदभार स्वीकारणार। अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। जिल्हा कृषी अधीक्षकांच्या अंगावर कापसाचं बियाणं फेकलं। बोगस बियाणं शेतकऱ्यांना विकल्याचा आरोप। शेफाली जरीवाला मृत्यू कमी रक्तदाबानं झाल्याचा समोर। घरी पूजा असल्यानं शेफालीनं उपवास केला होता। त्या रात्री शेफालीनं अँटी एजिंगचं इंजेक्शन देखील घेतलं असल्याची माहिती। कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता। काही ठिकाणी अतिवृष्टी होणार, हवामान खात्याचा अंदाज।